करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार मंडळी. हास्याच्या शिडकाव्यानं चिंतेच्या अग्नीला विझवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत सोनी मराठीवर तुमच्या भेटीला येणाऱ्या प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम, जर गेल्या 40 वर्षांमधला टेलिव्हिजनचा इतिहास लिहिला गेला तर ज्यांच्यावर स्वतंत्र खंड लिहावा लागेल असे सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि छायाचित्रकार राकेश सारंग सर. नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनय प्रतिभेनं स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके अरुण नलावडे सर. अभिनेत्री पायल मेमाणे. दैवी सूर लाभलेला अभिनेता आणि गायक अमोल बावडेकर. डॅशिंग अँड डायनॅमिक अभिनेता अक्षय वाघमारे. सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, अरुण कदम यांनी विकत घेतलाय एक कुत्रा आणि त्याच आनंदात ते त्याला फेरफटका मारायला घेऊन निघालेत. बघूया आपले इरसाल गावकरी त्यांचा हा आनंद किती काळ टिकू देतात ते. हे बघण्यासाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना. अरे हो हो, चल 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 चल. मला घाबरू नको. पांड बसाडे अजिबात घाबरायचं नाही. गावात माझा लय मोठा जाम भारी रिस्पेक्ट आहे बघ. गावातले सगळे माणूस माझ्याकडे हुशार म्हणून कायम संशयाने बघत असतात माहिती. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बिस्किट खाणार? बिस्किट खाणार? चला, ए बिस्किट दे रे. हो देतो. हा, इकडे इकडे. हा, फास लागेल ना वसरे, म्हणा काय तू मरशील. बने वो कसा आहे? हो मी बरा आहे, तुम्ही बरा हो ना? अरे म्हणजे काय जाम भारी. ये इकडे. कादमानू, हा, लग्नाचा विषय सोडलाव की काय? लग्नाचा मी सोडतोय. नाही नाही, तसं नव. हा? जनावरांशी गप्पा मारता म्हणून विचारला, बाकी काय नाही. अजिबात नाही. लग्नाचा विषय मी सोडत नाही आणि तो सोडायचा पण नाही. काय सांगताव पण काय? तुला सांगतो, राखणदार म्हणून मी ह्यो घेऊन आलोय. राखणदार? हा, अरे घराच्या समोर एक वस्तू राहायची नाही. कोंबडी पलवून येतात, दोरीवरचे कपडे घेऊन येतात. हिच्या हातलं म्हणे काय करू झालं म्हणून हा राखणदार कुत्रा आणलाय. बघू ह्याच्या समोर आता कोण चोरी करतो त्या. कादमानू, हा? मी काय बोलतो, काय रे? यालाच कोणी चोरून नेला मग? चल, याला कोण चोरून येतं? हे कुत्रा आहे. मोऱ्यानो, काय रे सूर गल्यात हैदोस घालतायत? हैदोस म्हणजे काय? बफी काय म्हणतो? नकावडी चाय घेऊया काय? त्याच्यासाठी तर आलेला आहे. बन्या, दोन कटिंग दे रे. आधीची उधारी द्या. वाहन बघितलेस काय मोठा घ्यायची? काय रे गाडवा बरोबर कुठे चाललाय? कुत्रा आहे वसऱ्या. तुमच्या हातात आहे ना, त्याला विचारलाय, तुम्हाला नाही विचारलाय. कदमानू, ओ कदमानू, काय काय झाला? बकरा अगदी पॉवरफुल दिसतोय. कितीला घेतला? कितीला? ते येडाव काय तुम्ही? अरे कुत्रा आहे तू. कुत्रा? हा. कुत्रा? हो. अहो फुंबर एवढा माराल विसरता म्हणून? बकऱ्याला कुत्रा म्हणाल तुम्ही? गंमत करतायत ते. गंमत बघ ना. काय बकऱ्याचं नाव कुत्रा ठेवली नाही म्हणजे आज काहीतरी ना वेगळं करायचा प्रयत्न दिसतोय त्यांचा. काहीतरीच काय रे वसऱ्या, तुझ्या डोल्याला काही नागिन चावले का रे? मला दिसत नाही तुला कुत्रा आहे तो वसऱ्या? काय? अरे बने सांग. अहो मी माझा बोलायचं झाला मागाशी सगळं, माझ्याकडे आता काय नाही आहे.
तर तरी पण एक गोष्ट सांगतो काय? जनावराबद्दल मला काय माहिती नाही हा. आहे चाय संबंधी काय असेल तर विचारा म्हणजे साखर चाय पावडर गवती चहा आला बिला काय असेल तर सांगेन हा. पण ह्याच्याबद्दल जनावराबद्दल अजिबात विचारू नका. त्याला काय? अरे पर वसाऱ्या जनावर बघितलं तू अंदाज देईल हा कुठला प्राणी आहे म्हणून का तू जन्माला येताना डायरेक्ट फ्री होऊन आलायस आयुष्यात कधी हाडाड तरी केला असतील का नाही वसाऱ्या हा झुरल आणि पाळीला हाडाड केलाय मी ए! येडा काय पण बोलशील हाडाड गेल्यावर ती पलते अरे तिला असलं तरी ती पलते हो हो कदमानू काय माहित? कशाला पिसालता सकाळी अरे हा वसाडा बोलतोय झुरलला हाड बोलत पलते काय फालतू रे? हो असते एखाद्याला घाणेटरी सवय तुम्ही कशाला हे करतावाय अरे, झुरळ? आणि तुम्ही त्याच्यावर डापरतावाय कशा तुमची लबाडी आम्हाला कळते कळलं ना कदली लबाडी आम्हाला बकऱ्याचं मटण द्यायचं नाही म्हणून बकऱ्याला कुत्रा करतावाय तुम्ही. नाही हा कुत्रा आहे वासाड्यानो. अरे, नाही काय त्या कुत्रा बित्रा नाही आम्ही काय किती मटण खाल्लेलं नाही काय नाही इथे आम्ही काय काय जंगलात राहतो मग आणि गजाय कुणीतरी म्हटली नाही काय तर मटन दान हे श्रेष्ठ दान खरं आहे आहे. मटन दान हे श्रेष्ठ दान अरे आहे. मटण दान काय मग काय ते रक्तदान असतं ना वसारी तर तुझ्याकडे असेल आमच्याकडे नाही नाही, हा. आणि हा कुत्रा आहे, मी ह्याला कशाला कापू वसाऱ्यानो काय? ए भाला याचं ना कालच तोंड कर आता हा, कर, कर. भुंकून दाखव अरे तुला मी भुंकून जागा सांगितलं तू थुंकून काय दाखवतोस मन वाचाऱ्या भुंक दाखव ऐकलं ऐकलं का नाही बघितला कुत्रा आहे का नाही हा? ऐकलेलं ऐकलेलं कुत्रा आहे ना आमच्या लक्षात पण आलेलं आहे आहे ना हा. मग तेच बोलतोय वाचाऱ्यानं मी कुत्रा आणलाय तर तुम्ही काय बोलता नाही 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 त्यांना हाय क्वालिटीचा बॅ बॅ असं केला हो. वऱ्यानू व गल्यात रिदम आहे रिदम म्हणजे सुराची जाण आहे त्याला आणि सूर्यांची सुद्धा असेल. होय तर. अरे हे वाचाऱ्यानो तो भूक केला आणि तुम्हाला ब्या कसं ऐकायला आलं अरे काय म्हणजे आलं म्हणजे आलं आलं तर आलं. काय रे बने तुला आला नाही मी मागाशी सांगितलं कदमानू जनावराबद्दल काय विचारू नका बा तुम्हाला सांगतो फांदीवर बसून कू कू करणारी कोकिला की जमिनीवर राहून कू 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 करणारी कोकिला ह्याच्यात मी कन्फ्युज आहे अजून. कळलं? काय येडायस का तू वासाड्या? एवढी पण तुला अक्कल नाही नाही. अरे जमिनीवर अशी ती कुकुचकू असतो वर झाडावर अशी ती कोकिला असते एवढं पण तुला कळत नाही एवढी अक्कल नाही वासाड्या एवढं कसं कन्फ्युज होतोस ओय काय कडक झाला एवढं अरे काय येड्यासारखं बोल- कडक म्हणजे बस, बस, बस. सगळी जमले तिला काय एकदम आज काय होय. आहे काय काय आहे काय कदम कस काय चहा मारा की पेशंट ए, होय. काय मीटिंग ठेवली काय काय कसली पुरीची मीटिंग हा. काय आली नाही सकाळी पिटायला असं होय. बकरा घेतली नाही बकरा कधी? घेतला. तू? हो. बकरा तू बघ हो. आला का हा बघ, बकरा लगा बघितल्यावरच कळतंय की होय ना मग सांगा सांगा त्यांना सांगा शेम टू शेम बोकाडायला मग? भारी जायला का अय्यो, मोठा आहे मग केवढा आहे? कदम मी काय म्हणतो जत्रेला द्या तेवढं पाठवून किती पैसे लागतील देऊ की हो. गाव जेवणला भारी आहे बोकाड अरे काय येडा आहे का तुम्ही हा? अरे कुत्रा आहे तो बकरा कसं तू सांग बोलतोस आणि त्याला जत्रेत कुठे नेऊ काय बोलताय लागा बोकाड आहे शिंग नाही ती आली हो याला अजून शिंग- अरे येतील येतील आता दुधाची पडले नंतर येतील हा, होय. असं आहे होय, होय, होय. होय. वया काय देते, पण बोलायला वया गेलं देते. तो आणि तुमचं वासड्यानो अरे लहान पोराचे दुधाचे दात पडतात त्याचे शिंग पडले काही बोला तुम्ही बघ इथं इथं हे मधल्या टालूवर ठोकून बघा 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 आहे? हा. बघा इथं हात लावा हे काय आहे हे तंबडू काय अरे टन काय रे मग? म्हणजे हा बकरा आहे बकरा म्हणजे बघा मी सांगता काय अरे नाही वासड्यानो कुत्रा आहे मी आणलं मला माहिती आहे आता दूध का दूध पाणी का पाणी नाही, करा, 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 करा. हे बघा हा. जाऊ दे काय हा बॉल आहे हो माहिती आहे नाही. बॉल कुत्रा घेऊन बकरा घेऊन येत नाही कुत्रा घेऊन येतो आहे, आहे. बघायचं हा. जा. टायगर गो धरले धरले कम 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 धरले कम वा वा वा. धरले धरले आणलं का रे आणला आणलं का रे बॉल आणला, आणला, बोकाड आणलाय. कुत्रा आहे का ना हा कुत्रा आहे ना आहे का नाही कुत्रा बोकाड आहे जा, जा, बॉल बघू दे हा. बॉल बघू दे कदम हा जरा बॉल उचल या घे बघा म्हणजे हा बॉल मला कदमा नावून द्याला बरोबर म्हणजे तुम्ही कुत्रा झालं नाही तर काय झाला काय कुत्रा म्हणा सांगा नाही. हा आता बकऱ्यान जाऊन बॉल आणलात मग त्याला तुम्ही कुत्रा कसा म्हणाल हं. हा बॉल तुम्ही मला द्यालो म्हणजे तुम्ही जाऊ का नाही स्वतः कदम हा हा म्हणजे हा कदमनी बॉल आणला तरी तू कदमच राहतो मग कदम जातो मग बकऱ्यांनी बॉल तर कुत्रा कसं कुत्रा का तेच ना. पॉइंट आहे अरे तू कुत्रा आहे वासऱ्यानो अरे नाही. तरी बॉल आणलाय का नाही मग तू कुत्रा आहे का नाही बोकाड यायला गाडवाची शेपट वाकडीची वाकडीच का ए, येड्या!
कुत्र्याची शेपूट असते गावाची कुठली शेपूट घुसवा असते? इथं मी कुत्र्याच घुसू आता म्हणजे नाही, पहिलं होतं, काय आता येडं सगळं मारलंय काय? बदललं. आता नवीन आहे. कुत्र्याचा सरळ शेपूट असतं का ना आता गाढवाचं शेपूट कुत्र्याची वाकडं सरळ असतं? आहे. माहिती नाही नवीन झालेला आहे हल्ली उत्क्रांती झाली सगळी तुम्ही कुठं होता आपले होता अरे वसारून हा कुत्राच आहे ना तुम्ही ऐकणार नाही असं फायनल आता हा, काय? म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघितलं कुत्रा काय करतो ते काय तर? खांब दिसला हा. झाड दिसला टायर दिसला की कुत्रा पाय वर करतो आणि सुसू करतो इथंच घंटात सगळे नाही ते- हा हो, करतो नाही ता मी करतो ना बघितलंय. ता करतो ना आणताना मी बघितलंय. ता करतो ना हा. ता वेगळा करतो ता तुम्हाला लात मारायला उचलतो पाय तेव्हा लघवी बाहेर येते वेगळा आहे अहो हा वेगळा आहे हा काय आहे हा अपलेग जातीचा बकरा आहे तर मालकाला लात मारतात असं आहे त्यांचं पारंपरिक सवय आहे त्यांची तुम्हाला पटत नाही नाही. नाही पटत आहे अरे शाबरावाले गोंडेश चमनला विचारा हा गावातला सगळ्यात इनोसंट पुरुष आहे तो त्याला विचारा हो हो इजरा इजरा शामराव हा. हा आपले जो बकरा आहे हा. तो नेमका कुठल्या जातीचा आहे बरोबर म्हणजे याच्याकडे नीट बघून कळतं बुवा की हा आपल्या जातीच्या बाकरा आहे. मग, बोलू ना आपले ए टकल्या कुत्रा आहे तो लगेच चिडता गड्या तुम्ही नाही तर काय? तुमच्याच खरं करता म्हणजे सगळं अरे धडधडीत दिसतंय तो बकरा आहे अरे पण तो कुत्रा आहे मी आणले मला माहित आहे अरे. तू काय सांगतोस मला अरे एवढं काय चालवतो हा माणूस स्वतःच दिसतंय ना तो बघा एक मिनिट ना तुमच्या घर ना आमच्या घर एक काम करू आपण चारा ठेवू एकीकडे बिस्किट ठेवू हा. मग कळेल कुत्रा आहे का बघा चालेल, चालेल, अरे चालेल. काही ठेवा तुम्हाला कळतं काय वसरे हो हा कुत्राचा आहे चालेल, ठेवा बघू ना आपण. काही बघू, ठेवा. बघू. हे चारा घे बरं, चारा घे. घ्या लवकर घ्या. नाही चारा नाही घाल. मागातपासून सांगतोय हा माणूस ऐकतच नाही काय करायचं नाही, काय. स्वतः काय करणार? मग, जाऊ द्या. बकरा आहे हे का बकरा बिस्किट आहे आहे. ठेवा. हा, घे. तिकडे ठेव बाजारात लांब गेले जाऊ, आणि लांब जाऊ. पॅन्टीला मॅचिंग जनावर घेऊन आली आहेत बाकी काय नाही आहे. या आता हा. ऐ, ए, ए, बुकुड. चल, चल, चल. घ्या चालू इकडे बघ बिस्किट चारा हर्रू 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 एक दोन तीन बघा बघितलं का ओ कदम बिस्किट खाल्लं बकरा आहे तो कुत्रा असता तर गावात खाल्ला असतं ना त्याने. कुत्रा गवत खातो मग म्हणजे काय याला काय विषय आहे का खातो ना. सगळे जण आम्ही म्हणता हा बकरा आहे तुम्ही एकटे म्हणता हा कुत्रा आहे जाऊ म्हणजे दे. खुला माणूस कोण आहे तो ठरवा याच्यात अगोदर. हा ना. हे सगळं खोटं बोलतो आम्ही. सगळं आम्ही खोटं बोलतो. तुम्हाला कुत्रा वाटते एवढं बिस्किट खातो नाही कुत्रा आहे नाही तर म्हणजे. काय ह्याला फसवली नाही रे नाही फसवली म्हणजे म्हणजे जाऊ दे. तुम्ही सगळ्यांनी वाटतं हा बकरा आहे बकरा आहे तो हा बकरा हा मग बकरा आहे. खोटं सांगता बाई काय मोगडा आहे तर म्हणजे मी बकरा आणलाय 20,000 रुपये देऊन मी बकरा आणलाय अरे वसाऱ्या तू तरी मला बोलायचं ना मी तुला तिथून आणलं तेव्हा मी बोलतोय कुत्रा आहे कुत्रा आहे कुत्रा आहे ते एकदा तरी मला बोलायचं नाही मी बकरा आहे म्हणून तुला कळत कसं रे वसाऱ्या किती फसवशील मला आता ह्यांच्या समोर मला किती बोलायला लागतं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, जाऊ दे. इमोशनल होऊ नका होत होतं. बसा बसा अरे आता मारून काय होणार आता आहे? काय? घ्या थांबा व्यवस्थित थांबा बालू अरे येताना तरी मला बोलायचं ना एवढा मी आणलंय 20,000 रुपये खर्च केलाय बालू मी काय म्हणतो हा? आता जाताना भुंकला बघितलंस काय होय होय ऐकलं आणि मी त्या गतीने गेला कुत्रा आहे म्हणजे कुत्रा आहे. बरोबर आहे म्हणजे बकरा पलतो हा. पण एवढा फास्ट नाही फास्ट नाही पहिले आणि परत जाताना भुबू केला भुबू केला ना. कुत्रा आहे कुत्रा काय काय रे रावते तुला काय वाटतं नाही मला पण तीच वाटते हा? बकरा करण्याचा वेळ जातोय सगळा हो. मी कुत्रच असणार कुत्रा आहे. नाही जशा पळाला ना त्याच्यावरून तो कुत्राचे बुवा मग जोरात पळाला. कुत्रा आहे. ए, बरी आहे. तुला काय? नाही, तुला काय वाटतं काय याबद्दल हा मगाशी आलं ना तेव्हाच मला तो कुत्रा वाटला होता वसाऱ्या तुला मी 10 वेळा विचारलं जनावरातलं मला कळत नाही जनावरातलं मला कळत नाही वसाऱ्या आणि तुला हे भुबू करतोय तुला अक्कल नाही अरे मारतो कशाला मारतो कशाला? मारतो कशाला मारतो कशाला काय आम्ही वा 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 हे स्किट बघून एवढंच म्हणा असं वाटतंय माणसा परीस मेंढर बरी बाकी भन्नाट कॉन्सेप्ट आणि भन्नाट परफॉर्मन्स वा सई एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता अरुण दादा टेलर मेड तुमचा एक्का आहे हा आणि तुम्ही ज्या जेन्युनिटीने करता त्याच्यामुळे आमची बिलीफ अजून अजून वाढत जाते ह्या निमित्ताने हे सांगते की पेट्स घ्यायची असतील तर ती अडॉप्ट करा
विकत घेऊ नका आणि प्राण्यांना कसं वागवू नये हे तुम्ही या स्किटमधून खूप चांगलं सांगितलं आणि खूप एंटरटेनिंग होता. नवीन मेंबर्स जे ॲड झालेत तेही छान होते. तुमचं टोपण नाव मला फार आवडलंय. श्याम दादा, मजा आली. वा वा वा. अमोल दादा, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मी काय तारीफ करायची तुमच्या सगळ्यांची. राक्षस आहात रे तुम्ही. म्हणजे हसणं थांबूच शकत नाही. वेगवेगळे विषय कुठलाही असो, त्याचा जम किती छोटा असो तरी तुम्ही ते इतकं फुलवता की ते संपूच नाही असं वाटतं प्रत्येक वेळेला. आणि अरुण दादा कमाल आहे. खूप छान. थँक्यू. वा वा वा. थँक्यू अमोल दादा, थँक्यू टीम. मंडळी, आपला भूतकाळ ना समुद्रातल्या वस्तूंसारखा असतो. त्याला कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी त्या वस्तू किनाऱ्याशी येतातच. चला तर बघूया आज हे भूतकाळातलं एक वादळ किनाऱ्यावर काय थैमान घालतंय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे दमदार पंडे ईशा डे आणि रत्नागिरीचे रत्न श्रमेश बेटकर. आजी, आजी, ओ आजी, आजी. दादा ऐका ना, ह्या आजींचा ना आज डिस्चार्ज आहे आणि त्यांची मुलगी ना त्यांना येतेच आहे न्यायला. तुम्ही तोपर्यंत लक्ष द्याल प्लीज. काय ना त्यांचा मोठा दादा आहे ना खालच्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहे. हो, त्यांच्या फॅमिलीच्या मागे काय लागलं ना काय माहीत. तुम्ही लक्ष द्या, मी आलेच. हां दादा का बोलला? दिलं असतं लक्ष. दादा का बोलला? आराम करा. पशा पशा. अरे बाबा, पशा काय झालं रे? तुम्ही काय आला तिथे? बाबा, पशा काय झालं रे तुला? पशा काही नाही झालंय बाबा. आणि हे लहान मूल कुणाचं? अरे बाबा, बरं आहे आता तुम्ही? लहान मुलं आहे. अरे बा, हात फ्रॅक्चर झाला काय बाबा? आलायला सुरू करताय तुम्ही? हात फ्रॅक्चर झाला पशा तुझा. आणि हे पाय पांढरा कसा तुझा? पशा थुलथुलीत पाय कुठे गेला तुझा पशा? बाबा पायच आहे तो. आल्याला नका सुरू होऊ. अरे काय झालं? काय फ्रॅक्चर झालंय ना म्हणून आहे ते. अरे कसं काय झालं पण? काही नाही, ते बाईकवरनं पडलो जरा म्हणून हाताने पाय फ्रॅक्चर झाले. आता ओळखलं. हे नाक्यावर सई तामणकरचं पोस्ट आहे भलं मोठं. ते बघत बघत धडकला असशील कशाला तरी. हे सुंदर मुलींना पण कळत नाही. त्यांची एक कॅज्युअल पोज आमची वाट लावते इथे. धडकलास की नाही सांग. सईला बघत बघत धडकलास की नाही सांग. तुम्हाला कसं माहिती हो नाक्यावर सई तामणकरचा पोस्टर आहे? सही पकडे हो. ए, मी औषध घ्यायला तिकडेच जातो. म्हणजे औषध घ्यायला वेगळा आ करायची गरज भासत नाही. अहो म्हणून ती शुगर कमी होत नाहीये तुमची. अशी औषधं घेतात काय बाबत? आणि मुळात तुम्ही इथे का आलात? मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं नव्हतं. कोणी सांगितलं तुम्हाला? अरे तळमजल्यावर ते प्रसाद हो काका आहेत ना, असे असे बसलेले असतात बघ. त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या समोरच घडला ना ऍक्सिडेंट म्हणून आलो. जाऊ दे रे, तू आराम कर बेटा. आई ग कसं लागलं रे? ठीक आहे, ठीक आहे. आई ग मारलं की दुखतं का रे? नाही बरं आता तुम्ही रे. नाही रे, फ्रॅक्चर मारून विचाराल दुखतं का सॉरी म्हणून? रे, सॉरी रे, माझ्या मनातही नव्हतं रे. बाबा मुळात का आलात तुम्ही मला कळत नाही. काळजी वाटतं रे बाळा तुझी. तू झोप, मी काही नाही करणार. झोप बघू हा, तू. ठीक. आराम कर. मी तुला हे देऊ का? सफरचंद देऊ? नकोय बाबा, ऐका अरे घे. कोणीतरी म्हटलंय अन ऍपल अ डे डॉक्टर हॅज अ कीप. मुळात वाक्य अन ऍपल अ डे किप्स अ डॉक्टर अवे असं आहे ते. कीप डॉक्टर. मी काहीतरी तर करतो. बाम लावून देऊ? बाम लावून अहो देऊ? नकोय, कशाला करताय बाम बिम? जरा मी कविता म्हणून दाखवतो. हिंदी कविता. कविता ऐकवा, किमान तुमची बडबड बंद होईल. हो, कविता कविता नीट ऐक. तुला खूप बरं वाटेल. हा, बरं ऐकवा, का? ऐकवा. हा, कॉलेजच्या वेळेला मी म्हणायचो कविता ती. मैं और मेरी तन्हाई बर
मैं और मैंने तो नहीं, अक्सर एक दूसरे से बातें करते हैं पशा। हाँ ठीक है ओके. अगर वो होती तो तुम आती, तुम आती तो वो होती, तुम आती तो क्यों आती, तुम आती तो कोई पूछती क्यों है, मैं पूछती हूँ तो तेरे बाप का क्या जाता है, बाप का नाम क्यों निकालता है, तू बाप का नाम निकाला इसलिए मैं निकालता है, बाप का नाम नहीं निकालेगा, बाप का नाम क्यों निकाला? तेरे बाप का समीर चौगुले. हाँ मी समीर चौगुले, प्रसाद खांडेकरचा बाप समीर चौगुले. नाही ते खांडेकर आणि चौगलेच्या लॉजिक मध्ये नका पडू, सोडून जातो विषय. मग तुम्ही कोण, आपण कोण? मी कोण? घाबरवू नका हो, काय विचार ना तू, आपण कोण? पुष्पा गोगटे, जोगळेकर कॉलेज. पुष्पा गोगटे, जोगळेकर कॉलेज. तुम्हाला काय आलो? रोल नंबर 74, मागून 3रा बेंच. तुझ्याकडे एक डुक्कर होता ना, कुत्रा म्हणून फिरवायचीस. कुत्रा होता तो. एक छत्री होती, त्याला कापडच नव्हतं, आठवलं मला, भिजायचीच अशी. तुझ्या उजव्या दंडावर नाजूकसा तीळ होता, आहे का अजून? बाबा खबरदार माझ्या जवळ येशील तर. पुष्पा, पुष्पा, इतना गुस्सा, एवढा राग का ग, एवढा राग? मी तुझ्या ना मनात बसतो इतकी वर्ष, म्हणून ओळखलंस ना मला, खरं सांग. बाबा ये मैं और मेरी तन्हाई या सुंदर काव्याची वाट लावणार. तू एकटायस या जगात, त्यामुळे असं पटकन थांबा, तुम्ही त्रास नका करून घेऊ. काय तू बरबाद केलंस. मी बरबाद केलं? तर काव्यासारखंच बरबाद केलंस, मला पण बरबाद केलं. मी बरबाद केलं तुझं आयुष्य. बाबा मी बरबाद केलं तुझं आयुष्य. वाट लावली. हे इकडे, हे काय आहे सगळं? हे कोण आहे त्या? ही माझी तरुणपणीची छावी. बाबा थांब, काय करताय हे? अहो त्यांना आत्ताच त्यांना डिस्चार्ज होणार आहे ते. थांबा. मी तुझी छावी लाज वाटते का रे? अरे तोंड बघायला सांग तुझ्या बापाला. एकतर्फी प्रेम होतं याचं, वन वे ट्रॅफिक होता सगळा. नाही, आपलं नव्हता. खरं सांग, आपलं आमचं होतं. बाबा थांबा, त्यांना त्रास होतोय, तुम्ही शांत व्हा. नाही नाही, हा नुसता माझ्या मागे 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 अहो नका करू एवढं. करायचा. बाबा एकदा तरी याने मला याहू चाहे कोई मुझे जंगली कहे असं म्हणून काला खट्टा बर्फाचा गोळा फेकून मारला होता अंगावर. हे काय सगळं? बाबा लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हे तर काहीच नाही. हा तुझा बाप पुष्पा हे टिअर्स असं म्हणून सतत चिठ्ठ्या पाठवायचा मला. पुष्पा, आय हॅड टीअर्स. मी आजही म्हणतो तुला, अगं एवढ्या वर्षांनी भेटलेस मला पुष्पा. तुला सांगू मला कसं वाटतंय, राणी माशी पोळ्यात आल्यावर त्या मधाच्या पोळ्याला कसं वाटेल तसं वाटतंय ग मला. बाबा हा, आता ना थोड्या वेळाने घंटागाडी येईल, त्यात ही उपमा टाका तुमची. का करता हे? काय चाललंय? शहाणपणा करू नका. मोठ्यांमध्ये लहान मुलांनी पण मारोंगा ऐसा खुचके मारोंगा. बाबा गप्प बैठो. ऐक ऐक, तुला मी पुन्हा ऑफर देतो. पुष्पा माझी हो, आय लव्ह यू. बाबा हो बाबा ऐका ना, माझं ऐका जरा. होय. ती मसनात तुमची अर्धी लाकडं गेलीत ना, त्यांचा 2दा मिस कॉल येऊन गेलात, अख्खी बॉडी कुठे आहे म्हणून. वय काय करताय काय? या वय एवढी वयस्कर बाई तुमच्यावर आरोप करते, मला काहीतरी वाटलं पाहिजे बाबा. अरे हिच्या बोलण्यावर जाऊ नको. हीच माझ्या मागे होती. मी वर्गात राजा बिंडा असा शिरायचो ना, मी वर्गात शिरायचो. ही तिरक्या नजरेने माझ्याकडे बघायची रोज. मी बघितलं उसासे सोडायची, झुरायची अहो थांबा, अहो नका, अहो थांबा, त्रास होतोय तुम्हाला. मला मुळात सांगा,
कॉलेजमध्ये दुसरं कोणीच सापडलं? हा रजा मुराद सापडला तुम्हाला फक्त? खबरदार हे आता रजा मुराद आहे पण पूर्वी ती अब्दुल रजाक होती बाबा नाही नाही वही इधर है. बोलू नको, मी झुरायचं वगैरे काही नाही. या झुरळासाठी मी कशाला झुरेन? हा स्वतः चिठ्ठ्या पाठवायचा आहे माझ्या सायकलच्या कॅरियरला लावायचा. नाही आता काय बाई लिहायचा माझ्याबद्दल? अगं नाही पुष्पा, मी तुझ्यावर प्रेम केलंय का? मी काही बाई कसं लिहिन? तो अनिकेत होता, अनिकेत शहाणे. ऐका ना, तो बाबा. चिठ्ठ्या लावायचा. तू बाबा. दमलीस बघ किती. तुला किती श्वास लागलाय. ऐका. हा, थांब तू गप्पा बस. हा श्वास घे मोठा. मी तुला मी हे देतो, काय देता? शहाळा देतो. हे 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 तू हे, घे तू मोठा घे. आहे का पाणी? पाणी आहे का बघा, शाळेत पाणी आहे? पाणी नाही मग पतला मलाई घाल. अहो हेल्मेट आहे ते. काय करताय बाबा? हेल्मेट आहे ग. मला शहाळा वाटतंय. अरे ही भेटली नाही एवढ्या वर्षांनी, मला सुचत नाही हे रे काय. ऐका ना, मी चिठ्ठी नाही लावली रे. तू स्वतः खोटं बोलू नको. नाही. तू स्वतः तो नाही चिठ्ठ्या लिहायचा. एकदा माझ्या बाबांच्या हाताला लागली एक चिठ्ठी. माझं शिक्षण थांबून माझ्या बाबाने लग्न लावून टाकलं माझं. याच्यामुळे मला अहो मॅट्रिक तुम्ही नका त्रास करून होता. घेऊ. माझं बाबा तुम्ही इथे या. माझ्या भावाला बोलवणार आहे. मी माझ्या दादाला बोलवणार आहे. तो सोडणार नाही. अरे पशा तू नको टेन्शन घेऊ. कसलं टेन्शन घेतो त्यांना त्रास होतो तुम्हाला कळतंय का बाबा? 7 नंबर दाबून दे. नाही दिसत तर कशाला करताय? ठेवा ना तिकडे. लागला. अरे चल चल काय मी नाही घाबरत. हॅलो दादा. दादा सापडलाय ना, काढूया. हो माझ्या समोरच उभा आहे तो. दादा लवकर ये. दादा ये तू. अच्छा तू पोरं बोलवते का? आता मी पण पोरं बोलवतो. आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे वर्जिन 22 नावाचा. मी पोरं बोलवतो. आता राजा हो नाही. सगळे सत्तरीतले आहेत. काय? दुपारची वामकुक्षी झोपले असतील सगळे. मला बोलवताय? माहिती आहे. चल ही कोण स्वतःला समजते? हिच्यापेक्षा 56 चांगल्या मुली मला मिळाल्या असत्या. ही कोण आहे श्रीदेवी? आणि ते 56 पोरी घेऊन करणार काय? अनुलोम विलोम की शवासन? हा? ए तू नको आता राडा होणार इकडे सांगून ठेवतोय. माझ्या कुठला वाट्याला जाऊ नको. अरे. चौगुले. चल आता तुला चौगुले. दादा दादा दादाला आता तू मेला. दादा ये. ए दादा हिंमतच आहे. ये दादा मार ऐका, त्याला. मार दादा याला मार. अहो ते दादा जातील कधी? त्यांना कुठे मारत? बाबा ऐका. दादा मार. दादा आई, तुम्ही- फेकून मार दादा. फेकून. अहो ऐका ना, तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही कुठे ऐकता यात? अरे कुठलं म्हाताऱ्यांचा गँगवर आहे यार. मार दादा. तुला मी फोडून टाकणार लक्षात ठेव. दादा मारते. ओ बाबा बाबा. दादाला मार नको. मार दादा. इंजेक्शन. इंजेक्शनच देणार तुला. उलटा पकडला. उलटा पकडला. दादा आता मार. दादा मार आता. अरे देवा. नर्स माझा डिस्चार्ज करा, मला जाऊ द्या. नर्स माझा डिस्चार्ज करा, मला जाऊ द्या. क्या बात है. मॅड परफॉर्मन्स. अशी मारामारी मी आज तागायत पाहिली नव्हती. क्या बात है. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. वा वा वा. सम्यात धमाल. ईशा मस्त. श्रमेशचा पण म्हातारा फार मस्त होता, जो स्वतःचेच पाय उचलत उचलत पुढे येत होता. फॅन्टॅस्टिक. पशा हात पाय फ्रॅक्चर झाल्याच्या वेदनेपेक्षा सुंदर मुलींनी दादा म्हणण्याच्या वेदना नक्कीच मोठ्या असतात, हृदयद्रावक असतात. कळलं प्राजक्ता? शेवटची फाईट तर म्हणजे मराठी स्किटच्या इतिहासात अजरामर होईल अशी सुवर्णाक्षरात लिहावी अशी फाईट होती.
फार मजा आली. वंडरफुल. राकेश सरांना विचारूया त्यांना कसं वाटलंय परफॉर्मन्स. परफॉर्मन्स अप्रतिम होता. म्हणजे मी थोडा सिरियस आहे, मला हसायला फार कमी येतं. म्हणजे मी आज घरून निघताना मला बायको असं म्हणाली की अरे जरा हस. पण ते एक काय गॉड गिफ्ट आहे ते, असं म्हणा की माझा चेहरा खूप न्यूट्रल राहतो, पण तरी मी आज हसलो. सो यु नो गॉड ब्लेस यू. कारण हसवणं हे फार फार मुश्किल आहे, जे तुम्ही केलं. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट.